हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज गुरुवार आहे आणि आज म्हटलं की संध्याकाळी केंद्रात वगैरे जाऊन येऊयात. असं तर जास्त जाणं होत नाही. इथून थोडंसं जवळ अंतरावर आहे त्यामुळे जाऊयात म्हटलं. आणि नेमकं असं होतं, मी गुरुवार सोडून एरवी कधी पण जाऊन रविवारी, शनिवारी जाऊन पाया पडून येते केंद्रामध्ये. आरतीला जाते. पण नेमकं गुरुवारी राहून जाते, तर म्हटलं आज गुरुवार आहे आणि गावाकडून आलोत आता आम्ही 21 तारखेला. त्यानंतर काही केंद्रात गेलेच नव्हते. तर म्हटलं संध्याकाळी केंद्रात पण जाऊन येऊयात. घरातले कामं तर माझे सगळे आवरले. 10 वाजलेले होते आणि मुलं सकाळी शाळेत जातात, म्हणजे वेदांत शाळेत जातो त्यामुळे त्याला टिफिन बनवण्यामध्ये पोळी भाजी येते आणि त्यामुळे सकाळचा स्वयंपाक लवकर होऊन जातो. पटापटा कामं पण आवरली जातात. त्याचं राहतं वेदांचं की मला स्नॅक्स बनवून दे काही ना काही, पण स्नॅक्स मी थोडेसे कमी बनवते त्याला. कारण त्याला खायला आवडतात. त्याला पोळी भाजी आवडत नाही जास्त. स्नॅक्स वगैरे असं काही ना काही चटपटीत खायला आवडतं. पण त्याला पोटदुखीचा सुद्धा त्रास होतो, म्हणून आम्ही त्याला जास्त करून पोळी भाजीच प्रेफर करतो टिफिनसाठी. मग त्यामुळे स्वयंपाक लवकर होऊन गेला. आता फक्त देवपूजा आणि कपडे वगैरे राहिले होते माझे. हे 2च कामं. देवपूजेसाठी फुलं नव्हते, तर काव्याला आणि तिच्या पप्पांना फुलं आणण्यासाठी पाठवलं. ते रोज फिरायला जातात. आता थंडी वाजत आहे, हिवाळ्याचे दिवस असल्यामुळं. आणि ते अंघोळ वगैरे जेवण झालं ना की 10-10:30ला उन्हाला फिरण्यासाठी म्हणून खाली जातात, पार्किंगमध्ये फिरून येतात. तर त्यांना म्हटलं येता येता फुलं पण घेऊन यात. बहुतेक आले वाटतं, दरवाजा वाजत आहे. तर चला नंतर तुमच्याशी भेटते आणि आज एक छान रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. काव्या फुलं आणायला गेली, पण थोडेसेच फुलं भेटले, खूप जास्त काही भेटले नाहीत. तर चला थोडे का वेळा पण भेटले. हे शेजारच्या बिल्डिंगमधून घेऊन आले काव्या आणि तिचे पप्पा. सकाळी काव्याचे पप्पा गेले होते फुलं आणायला, पण त्यावेळेस दुकान ओपन झालेलं नव्हतं, तो स्टॉल वगैरे. त्यामुळे फुलं काही भेटले नाहीत. जाऊ द्या म्हटलं, आहेत शेजारच्या बिल्डिंगमध्ये थोडेसे बाहेर, तर मग तेच त्यांना आणायला सांगितले. आणि देवपूजा पण आवरून घेतली. देवपूजेला थोडासा वेळ लागतो, कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि 4-5 दिवसानंतरच देवांवरती थोडीशी हिरवी कळा येते, म्हणजे थोडेसे देव हिरवे असे दिसायला लागतात. त्यामुळे पितांबरी वगैरे लावून स्वच्छ असे करून घेतले. आणि दुपारचे 1 वाजले तेव्हा मग म्हटलं की आपण पेरूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. इथे एक मोठा पेरू कट करून घेतला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घातली, थोडंसं लाल तिखट चवीनुसार घाला. खूप जास्त तिखट बनवलं तर मुलांना आवडत नाही आणि जास्त तिखट झालं तर पेरूसुद्धा खायला आपल्याला त्रास होतो. इथे मी थोडंसं काळं मीठ टाकते. काळं मीठ खूप जास्त टाकायचं नाही, चिमूटभरच टाकायचं, नाही तर खाताना थोडंसं कडवट वगैरे पेरू लागतो खूप जास्त जर यूज केलं तर. आणि आपलं साधं मीठसुद्धा थोडंसं टाकून घेते. चवीनुसार चटणी आणि मीठ टाकून घ्यायचं. तुमच्याकडे लिंबू असेल तर थोडंसं लिंबूवरती पिळायचं, खूप भारी अशी टेस्ट लागते त्याची. इथे मी लिंबू टाकत नाही आहे. आणि चिमूटभर साखर टाकली. साखरसुद्धा खूप जास्त टाकलेली नाही. खूप जास्त तिखट गोड आपल्याला करायचं नाही, फक्त फ्लेवर थोडासा चेंज करायचा आहे. आणि असं वरती एक झाकण ठेवून मिक्स करून घेते. 2-3 मिनिट छान असं मिक्स करून घेतलं की पूर्ण तिखट मीठ सर्व फोडींना लागतं आणि आपल्याला खायलासुद्धा चवदार लागतं. भाजी पोळीसोबत किंवा असंच जरी तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही फ्रूट चाट अशा प्रकारे बनवू शकता. जे कोणते फ्रूट्स तुम्हाला खायचे ते अशा प्रकारे बनवले तर खूप चटपटीत असे लागतात. पेरू आपण कसाही खाऊ शकतो, कट करून मीठ वगैरे लावून, पण म्हटलं थोडंसं वेगळं खाताना टेस्ट पण बदलते आणि मुलांना पण आवडतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. बरं, आता याच रेसिपीमध्ये अजून एक सांगते. जर तुम्हाला ही रेसिपी तडका देऊन हवी असेल फोडणी घालून, तर वाटीमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, लसण टाकायचा. लसण थोडासा भाजला की त्यामध्ये चटणी मीठ वगैरे टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. पटकन गॅस बंद करून गरम गरम जी फोडणी आहे ती पेरूवरती टाकायची, मिक्स करायचं. तर आपली ती पण फोडणीचा पेरू असा चटपटीत तयार होतो. जेवणामध्ये मी सकाळी वांग्याची पातळ भाजी पोळी बनवली होती आणि सोबत हे फोडणीचे जी चटपटीत पेरू बनवला तो पण दिला आणि मिस्टरांना जेवण वगैरे करायला दिलं. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि मुलांना चहापाणी वगैरे केलं आणि मुलं खाली खेळायला गेलेत. काव्या दुपारचं झोपते, त्याच्यामुळे तिची झोप वगैरे झाली आणि झोप झाल्याच्या नंतर उठली तिने. जेवण वगैरे वेदांतनी वगैरे केलं आणि खाली खेळायला गेले. मग त्यांना म्हटलं की जेव्हा केंद्रात जायचं असेल तेव्हा मी तुम्हाला वरती बोलवून घेते, तयार करते आणि घेऊन जाते. तर ते खाली गेलेले होते.
त्यांना थोड्या वेळापूर्वीच बोलवून घेतलं, व्यवस्थित तयार केलं, कपडे वगैरे चेंज केले त्यांचे. मी पण तयार झाले, थोडंसं डोकं वगैरे विचारलं कारण थोडा वेळ झोपले होते मी पण, त्यामुळे माझे डोकं वगैरे असं थोडेसे केस विचकटलेले होते. तयार झाले, चहापाणी वगैरे केलं आणि आता निघालो केंद्रात. येताना मला थोडंसं सामानसुद्धा पूजेचं घेऊन यायचं होतं, तर म्हटलं मग ते सुद्धा घेऊन येऊ. आता केंद्रात जायचं आहे तर पटकन जर दर्शन वगैरे करून बाहेर निघालो तर लवकर येणं होतं, आणि आरतीची जर वेळ झालेली असेल तर मग खूप वेळ लागतो. 7-7:30पर्यंत केंद्रातच थांबतो, यायला मग खूप उशीर होतो आणि येऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा राहतो. आता बघू तिथे किती वेळ लागतो आम्हाला ते तुमच्यासोबत तर मी शेअर करेलच तिथलं थोडंसं, जर मला क्लिप घेता आलेत तर. चला तर मग आल्याच्या नंतर पुन्हा भेटूयात. केंद्रात गेलो तर केंद्रामध्ये आरती चालू होती. मग गेलो, थोडा वेळ बसलो, तर आरती वगैरे झाल्याच्या नंतर मग दर्शन करण्यासाठी गेलो. आरती झाल्याच्या नंतर 10 मिनिट तर आम्ही बाहेरच थांबलेलो होतो, एवढी गर्दी होती. म्हटलं एवढ्या गर्दीत जाऊन आपल्याला चांगलं दर्शन करता येणार नाही म्हणून थोडा वेळ थांबलोत. काव्याला सुद्धा मुजरा करायला शिकवलाय, फक्त तिला लवकर लक्षात येत नाही की आपण किती वेळच करायचा राहतो. ती 1-2 वेळेस करते कधी कधी, आणि कधी कधी खूप वेळेस करते, त्यामुळे तिला सांगावं लागतं की नाही 3दाच करायचं असतं म्हणून. मग ती व्यवस्थित करते. गर्दी खूप जास्त होती, आणि त्याचबरोबर गुरुवार असल्यामुळे काही जर सांगायचं असेल महत्त्वाचं तर ते पण सांगतात. तर आता दत्त जयंती जवळ येत आहे, तर पारायणाला कोणाला बसायचं आहे याविषयी माहिती सांगत होती, त्यामुळे अजून थोडा जास्त वेळ लागला केंद्रात. जरी वेळ लागला तरी दर्शन आमचं खूप चांगलं झालं, निवांत असं झालं. खूप स्वामींना मन भरून पाहता आलं, दर्शन वगैरे केलं, आणि नंतर येतानाच जे काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेऊन आलो. आज केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर खूप चांगलं असं प्रसन्न वाटत होतं मनाला. आत्ताच केंद्रात जाऊन आलो, आणि केंद्रामध्ये भरपूर वेळ लागला, 7-7:30 तिथेच वाजले. गेलो तेव्हा आरती चालूच होती, त्यामुळे तिथे मग वेळ लागलो. आरती चालू असताना पटकन असं जाऊन दर्शन वगैरे करून पटकन बाहेर येता येत नाही, तिथे थांबावं लागतं पूर्ण आरती वगैरे होईपर्यंत. आणि आरती झाल्याच्या नंतर मग औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे करून नंतरच बाहेर येता येतं प्रसाद वगैरे घेऊन. मग थांबलो, त्यामुळे थोडासा वेळ लागला. आता तुम्हाला म्हटलं होतं मला थोडं सामान आणायचं होतं. आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार सुरू होत आहेत, आणि कोणी वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करतं, कोणी गुरुवार करतं, तर मग त्याच्यासाठी पण थोडंसं साहित्य आणायचं होतं. माझ्याकडे रांगोळी वगैरे काढायला छोटेसे साचे वगैरे नव्हते, तर मग म्हटलं ते साचे घेऊयात. आणि मला जास्त रांगोळी काढता येत नाही, जरी काढली ना मी तरी मोबाईलवरती बघून थोडा जास्त वेळ लागतो तशी काढते. मग हे जे साचे राहतात हे पटकन इझी पडतात, तर असे गणपतीचा एक आणला, हा पदचिन्ह आहेत म्हणजे पादुकांचा, ही थोडीशी वेगळी डिझाईन एक आणली, आणि हा लक्ष्मीचा, असे 4 प्रकारचे घेऊन आले छोटे छोटे. पटकन काढणं होऊन जाते देवापुढे किंवा बाहेर वगैरे पण काढायचे असतील तर पटपट होऊन जाण्यासाठी हे 4 घेतले. आणि प्रसादासाठी आपल्याला देवापुढे रोज प्रसादासाठी साखर वगैरे ठेवावी लागते, तर ही अशा प्रकारची थोडीशी मोठी खडी साखर आहे, ती घेऊन आले. आणि केंद्रामध्ये पण जाताना आपली बारकी साखर चालत नाही, तर खडी साखर, केळी, फळं वगैरे असं चालतं. आणि ही अशा प्रकारची ही साखर किंवा याच्यापेक्षा मोठी वगैरे असते, जास्त करून मी केंद्रात तीच पाहिली, त्यामुळे जेव्हा पण केंद्रात जाते तर अशी खडी साखर घेऊन जाते, छोटी आपण जी घरी वापरतो तशी साखर नेत नाही. आणि माझ्याकडे पणत्या नव्हत्या, तर माझे दिवे संपलेले होते, म्हणजे वेदांतला दिवाळी पार्टीसाठी काही डेकोरेट करायला दिले होते, त्यामुळे नव्हते माझ्याजवळ. तर हे अशा प्रकारचे दिवे घेऊन आले. म्हटलं दारामध्ये वगैरे लावण्यासाठी होतात, किंवा पूजा वगैरे काही केली तर छान वाटतं समोर ठेवायला. आता संक्रांती पण येणार आहे, तेव्हा पण लागतात, आता गुरुवारी वगैरे पण लागतात, म्हणून मग हे असे अर्धा डझन घेऊन आले. जास्त लागत नाहीत कारण रूममध्ये, आणि जुने थोडेसे आहेत तर ते पण आहेत म्हटलं, म्हणून हे नवे अर्धा डझनच घेऊन आले. आता बाहेर तर जाऊन आली, बाहेरचे माझे सगळं कामं झालेत. आता जे वस्तू आणायच्या वगैरे होत्या त्या, आणि आल्याच्या नंतर काव्याला वगैरे अभ्यासाला बसवलं. दिवा वगैरे मी अगोदरच लावून गेले होते देवापुढे, तुळशीपुढे. म्हटलं यायला खूप वेळ लागतो का लवकर येणं होतं ते माहिती नाही, म्हणून दिवा लावून गेले. आल्याच्या नंतर आता फक्त स्वयंपाक करायचा आहे, तर त्या अगोदर वेदांचा आणि काव्याचा होमवर्क घ्यायचा होता. तर काव्याला तर दिलेला आहे, वेदांत जेवण करतोय, त्यामुळे वेदांचं थोडंसं उशिरा राहतं, आणि तो शाळेतून आल्याच्या नंतर खेळण्यात वगैरे जास्त वेळ घालतो, अभ्यास थोडासा लेटच करतो तो. आता फक्त काम राहिलंय तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे, आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवणाचे काय भांडे पडतील तेवढेच.
तर मग स्वयंपाक बनवून घेते आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर कोण कोण टी व्ही सिरियल जास्त पाहते मला कमेंटमध्ये सांगा. मी सुद्धा सिरियल पाहते, पण सध्या मी पाक ड्रामाज थोडेसे जास्त पाहण्यात येतात. आणि सध्या जे मी लेटेस्ट पाहते तर तो आहे सुन मेरे दिल. खूप छान ड्रामा आहे. जर तुम्ही कोणी पाहत असाल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणता पाहत आहात ते सुद्धा सांगा. चला तर मग आजचा आपला व्हिडिओ इथंच स्टॉप करूयात. पुन्हा भेटूयात तसेच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.